आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मागील काही दिवसांपासून सातत्याने चांदीच्या दरात होत असलेल्या प्रचंड वाढीमुळे मांगूर येथील पारंपरिक चांदी उद्योगाला बुरे दिन येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. चांदी दरात झालेल्या या चढ्या वाढीमुळे व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता पसरली असून अनेकांचे हातचे काम हिरावले गेले आहे. नजीकच्या महाराष्ट्रातील चंदेरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरी येथे मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या चांदी उद्योगाचा अभ्यास करून मांगूर येथील काही उद्योजकांनी या व्यवसायात प्रवेश केला. सुरुवातीला या उद्योगाने चांगली भरारी घेतली, मात्र दिवसेंदिवस चांदीचे दर गगनाला भिडत असल्याने आता या उद्योगाला घरघर लागली आहे. मागील 5 वर्षातील चांदी दर पाहता सन 2020-21 मध्ये प्रति किलो दर 61,979 रुपये होता. 2021-22 मध्ये तो 68,092 रुपये, 2022-23 मध्ये 73,395 रुपये, 2023-24 मध्ये 86,017 रुपये झाला. तर सध्या 2024-25 मध्ये हा दर थेट 2.5 लाख रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगण्यात येते. चांदी तांब्यापेक्षा अधिक भारवाहक असल्याने सोलर प्रकल्प, मोबाईल बॅटरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे चांदीच्या मागणीत वाढ होऊन दर चढले आहेत. मात्र दर कितीही असो तो टिकून व स्थिर असावा अशी उद्योगातील उद्योजकांची भावना आहे. या चांदी व्यवसायातून पुरुषांसह महिलांनाही रोजगार मिळतो. भरणी, आटणी, ओढणी, कंपनी काम, सूत मशीन, व्हायब्रेटर, पॉलिश, टंच अशा अनेक संलग्न उद्योगांवर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र दरवाढीमुळे मांगूर परिसरातील हा उद्योग थंडावू लागला असून उतरती कळा लागली आहे. परिस्थिती बिकट झाल्याने काही व्यावसायिकांनी झटपट दुकाने बंद केली आहेत, तर काहींनी चांदी उद्योगासोबत किराणा दुकान, वडाप व्यवसाय, शेती, म्हैस पालन असे पर्यायी उद्योग सुरू केले आहेत. ज्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही अशी मंडळी रोजगारासाठी कागल येथील MIDCकडे वळली आहेत. मांगूरसह बारवाड, कारदगा, डोनेवाडी, कुन्नूर आदी गावातील अनेक कुटुंबे या उद्योगावर अवलंबून आहेत. चांदी विक्रेत्यांसाठी जरी अच्छे दिन असले तरी चांदी उद्योगासाठी मात्र बुरे दिन सुरू झाल्याने संपूर्ण उद्योगावर मंदीचे सावट पसरले आहे. याबाबत मांगूर येथील ज्येष्ठ चांदी उद्योजक राजाराम जळणे म्हणाले, मी गेली 60 वर्ष चांदी उद्योगात आहे. सध्याच्या दरवाढीमुळे हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. दर वाढले पण कामच नाही. हाताला काम न मिळाल्याने हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतका प्रचंड दर वाढला आहे. दुकाने बंद पडत असून कामगार रिकामे फिरत आहेत. या दरवाढीमुळे पारंपरिक हस्तकला उद्योग लोप पावण्याच्या मार्गावर आहे. आगामी काळात चांदीचे दर नियंत्रित होऊन पुन्हा काम मिळणे अत्यावश्यक आहे. SB न्यूजसाठी मांगूरहून राजू जाधव. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.